सज्जन हो, अहिल्या उद्धारानंतर पुढे पतित पावन ख्याती पावलेले प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मण आणि विश्वामित्र ऋषींसह विदेही जनकांच्या मिथिला नगरीत आले. जनकनंदिनी सीतेच्या स्वयंवराचं आमंत्रण तेव्हा अतिथी म्हणून ऋषीवर्यांनाही दिलं गेलं होतं. आपल्या सुंदर, सुकुमार आणि वीर शिष्यांसह स्वयंवर मंडपात ऋषी विश्वामित्रजी जेव्हा प्रवेश करते झाले तेव्हा ही बातमी मिथिलावासियांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. प्रभूंची कीर्ती, रूप, वीरता, मृदू विनम्र स्वभाव या सर्वांनी प्रभावित झालेले मिथिलावासी स्त्री पुरुष, बालक, तरुण, वृद्ध आदी सर्व मंडळी आपापलं दैनंदिन कामकाज विसरून प्रभूंच्या दर्शनाला बहुसंख्येने जमले. त्या वीर राजे लोकांच्या समुदायात प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मणासह विशेषत्वानी सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. गोस्वामीजी चौपाई गातात, राज समाज बिराज तरूरे, उडगन महु जनु जुग विधु पुरे, जिनके रही भावना जैसी, प्रभू मूर्ती तिन्ह देखी तैसी. तारांगणाच्या मधोमध चंद्र जसा सुशोभित दिसावा त्याप्रमाणे राजे लोकांमध्ये राम लक्ष्मण शोभून दिसत होते. त्यांचं दर्शन घेणाऱ्या जनांच्या मनामध्ये त्यावेळी जशी भावना होती त्यानुसार त्या त्या रूपात प्रभूंची मूर्ती त्यांना दिसली. शूरवीर राजे लोकांना राजा रामांकडे पाहताना जणू काही वीररसच प्रत्यक्ष शरीर धारण करून आला आहे असं वाटलं. जे राजे कपटी होते त्यांना भगवंताची खूप भीती वाटली. कपटी राक्षसही राजांच्या वेशामध्ये सभेत बसले होते. त्यांना तर ते सुकुमार रामजी प्रत्यक्ष काळासारखे भयानक भासले. भोळ्या नगरवासियांना हे दोघे बंधू मानवाचं भूषण आणि नेत्र सुखद असे दिसले. उपस्थित स्त्रिया आपापल्या रुचीप्रमाणे प्रभूंना पाहत होत्या. भगवंताचं अनुपम सौंदर्य म्हणजे शृंगार रसांनीच मानवी देह धारण केला की काय असं त्यांना वाटलं. ज्ञानी विद्वान जनांना प्रभू विराट रूपात दिसले. सहस्त्राक्ष सहस्त्रपाद असं स्वरूप त्यांच्या दृष्टीला गोचर झालं. हरिभक्तांना हे दोघे बंधू सर्व सुख प्रदान करणाऱ्या इष्टदेवासारखे दिसले. योगीजनांना ते शांत, शुद्ध, सम, स्वयंप्रकाशी परमतत्वाच्या रूपात दिसले. तर प्रत्यक्ष राजा जनक, ज्यांना विदेही म्हणजे देहभावनेच्या परे असणारे म्हणून ओळखलं जातं, त्या जनकांना आणि त्यांच्या राण्यांना हे बंधुद्वय आपल्या पोटच्या मुलासारखे वाटले. आत्यंतिक ममत्वाची भावना त्यांच्या मनात दाटून आली. तर भगवंतांची निजशक्ती सीताजी त्यांनी ज्या स्नेहभावानी प्रभूंना पाहिलं त्या भावाचं, सुखाचं तर वर्णनच केलं जाऊ शकत नाही. अशा प्रकारे या प्रसंगाचं, श्रीरामचंद्रांचं मनोहारी वर्णन गोस्वामीजींनी या स्वयंवर प्रसंगी केलेलं आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग या अनुषंगाने आपल्या स्मरणात येईल. भाव तोची देव, भाव तोची देव, ये अर्थी संदेह धरू नका. महाराज जोर देऊन सांगतात की तुमचा जो भाव आहे तोच जणू काही भगवंताचं स्वरूप आहे. दशरथ, कौसल्यासारख्या भक्तांनी त्याला पुत्रभावानी पाहिलं तर तो त्यांना पुत्र स्वरूपात प्राप्त झाला. गोपींनी मधुराभावांनी त्याच्यावर प्रेम केलं. अर्जुनाचा तो प्रिय सखा झाला. द्रौपदीचा बंधू, हनुमंतांचा स्वामी आणि रावणादी राक्षसांनी त्याला शत्रू समजून विरोध करून त्याचं अनुसंधान राखलं तर अशांसाठी तो शत्रू स्वरूपातही अवतरला. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भावे विण भक्ती, भावे विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये.